Hello students, a very good morning to all of you. Now students, from the yesterday we have started a new lesson, the fall of Troy part 1. Now in yesterday's video we have seen the introductory part of this lesson. In this introductory part we have seen about the description of Troy city. Okay, and how the epics form. Epics means the poem book. Okay, that we have seen. Now let we begin with our lesson, page number 41. Round their city the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. Now the people who lives in the Troy city, Troy is the name of city, the people who lives in the Troy city call them Trojans. जे लोक ट्रॉय या सिटीमध्ये राहतात त्या लोकांना ट्रोजन्स असं म्हणतात. जसं की वी लिव्ह इन इंडिया, सो वी कॉल्ड अस इंडियन. आपण इंडियामध्ये राहतो म्हणून लोकसुद्धा आणि आपण सुद्धा आपल्याला काय म्हणतो, इंडियन. सेम लाईक दॅट द पीपल हू लिव्ज इन ट्रॉय सिटी कॉल देम ट्रोजन्स. सो Around their city, the Trojans had built a strong wall. Around their city, the Trojan people built up a strong wall. म्हणजे त्यांच्या शहराच्या कडेला, शहराच्या बाजूने त्यांनी एक स्ट्रॉंग वॉल, एक मजबूत भिंत बांधली होती. So that no enemy should attack them from the sea. So what reason they build up a wall for that city? Because of the safety reason. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी, शहराच्या सेफ्टी रिझनसाठी वॉलच्या साईडने, शहराच्या साईडने एक वॉल बांधली होती. कोणत्या बाजूला? फ्रॉम द सी. कोणत्या बाजूने? समुद्राच्या बाजूने त्यांनी एक भिंत बांधली होती. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. Now that wall was so strong, म्हणजे ती जी वॉल, भिंत जी होती ती भिंत कमकुवत नव्हती, खूप स्ट्रॉंग होती. सो दॅट पीपल कॅन इझिली वॉक ऑन दॅट, अदरवाईज दे कॅन सीट ऑल्सो ऑन दॅट. म्हणजे इतकी मजबूत आणि मोठी ती भिंत होती की लोक आसानपणे त्या भिंतीवरती चालू शकायची किंवा बसू देखील शकायची. The great gates stood open. Now the wall is there, so there was also entry gate. म्हणजे ते वॉल होती, भिंत सगळ्या चारी बाजूने एका बाजूने भिंत, ऑलरेडी त्या शहराच्या पाठीमागच्या बाजूला डोंगर होते, त्यामुळे त्या डोंगरांमुळे त्यांना प्रोटेक्शन होतं. आणि जी बाजू मोकळी होती त्या मोकळ्या बाजूने त्यांनी भिंत बांधली होती. मग त्या भिंत बांधल्यामुळे त्यांनी एंट्री गेटसुद्धा केलेलं होतं. सो दॅट द ग्रेट गेट्स, सो द वॉल इज बिग, सो गेट ऑल्सो विल बी बिग ओनली. जर का भिंत मोठी असेल तर गेटसुद्धा मोठंच असणार, म्हणून गेटसाठी यांनी इथं शब्द वापरलाय ग्रेट गेट्स, म्हणजे खूप मोठे गेट. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन. मग ते जे मोठं गेट होतं ते नेहमी ओपन असायचं. अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. मग व्हॉट रिझन दे ओपन द गेट? बिकॉज टू पीपल गो आउटसाइड ऑन द सी शोर. समुद्राच्या किनारी लोकांना जाण्यासाठी ते गेट ओपन ठेवलं जायचं. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. पण जेव्हा जेव्हा युद्धाची वेळ यायची, वॉर मीन्स युद्ध, ॲट द टाइम ऑफ वॉर दॅट गेट विल बी क्लोज्ड. युद्धाच्या वेळी ते गेट नेहमी बंद असायचं. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्ट्रेस, quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. Now at the time of war the gate also be closed and then the city was like a strong fortress. म्हणजे एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे, फॉर्ट्रेस म्हणजे किल्ला, ओके, एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे ती सिटी होती. कारण ती मध्ये सिटी, साईडला मजबूत अशी ती भिंत, पाठीमागच्या बाजूला मजबूत असे हिल्स, यामुळे ती सिटी एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे होती, शिवाय सुरक्षित होती. Safe from all attack means, now see, wall is there and also big hills are also there, so nobody can attack easily on that city. तर त्यामुळे कोणी सुद्धा त्या सिटीवरती इझीपणे अटॅक करू शकत नव्हते. ती खूप सेफ सिटी होती. Thus Troy was a strong city. म्हणूनच
Troy is the name of city, already I have told. So Troy is the strong city. Troy ही खूप मजबूत किंवा सेफ अशी सिटी होती. Strongly protected by its wall. प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल म्हणजे तिचं संरक्षण कशापासून होतं तर त्या मोठ्या मजबूत अशा भिंतीमुळे. and strongly defended by its brave soldiers. And in that city there were also brave soldiers. त्यांचे जे काही सैनिक होते ते सुद्धा खूप हुशार होते. मग त्यामुळे त्यांचं डिफेंड म्हणजे एखाद्याने अटॅक केला तर आपण त्याच्यावरती प्रतिकात्मक अटॅक करणे किंवा तो अटॅक झालेला असणे तो वाचवण्यासाठी प्रतिकात्मक अटॅक करणे याला डिफेंड म्हणतात. मग जे सोल्जर्स होते ते व्यवस्थित डिफेंड सुद्धा करायचे. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans. आता हे सगळं होतं शिवाय but all the kings and heroes of Greece and Greece had declared war against the Trojan. आता ट्रोजन्सच्या विरुद्ध कोणी वॉर म्हणजे युद्ध पुकारलं होतं तर हिरोज ऑफ किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस या देशातले राजे किंवा जे काही शूरवीर होते किंवा राजे होते त्या सर्वांनी ग्रीक आणि शिवाय ग्रीक्स लोकांनी किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीसमधील राजे महाराजे शिवाय शूरवीर यांनी कोणाविरुद्ध युद्ध पुकारलं होतं तर ट्रोजन्स विरुद्ध. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. आता ट्रॉयच्या राजकुमाराचं नाव काय आहे तर पॅरिस इज अ नेम ऑफ प्रिन्स ऑफ ट्रॉय. had persuaded Helen wife of a Greek king Menelaus to elope with him. तर आता ग्रीक लोकांनी युद्ध का पुकारलं होतं द ट्रॉयज प्रिन्स द पॅरिस हॅड परस्युएडेड म्हणजे हेलन कोण होती हेलन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनेलोस हा जो ग्रीक राजा होता त्या ग्रीक राजाच्या बायकोला पॅरिस या राजकुमाराने लग्नासाठी पळवून आणि फितवून आणलेली होती. त्यामुळे ग्रीक लोकांनी आणि ग्रीक राजा महाराजांनी तिथल्या शूरवीरांनी ट्रोजन्स विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. वाय डिड दे डिक्लेअर द वॉर? बिकॉज द पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युएडेड हेलन वाईफ ऑफ ग्रेट किंग ग्रीक मेलेनस हा राजा जो आहे त्याच्या वाईफला म्हणजेच हेलनला पॅरिस या राजकुमाराने फितवून पळवून आणलेलं होतं. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. आणि कुठे आणलं होतं? ट्रॉय या सिटीमध्ये त्यांनी तिला आणलं होतं. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मिलेनस. आता द ग्रीक पीपल वॉन्टेड टू टेक रिवेंज म्हणजे ग्रीक लोकांना त्याचा बदला घ्यायचा होता. अर्थातच त्यांच्या राणीला या पॅरिस या राजकुमाराने पळवून आणलं होतं म्हणून त्या लोकांना त्यांचा बदला घ्यायचा होता म्हणून त्यांनी वॉर पुकारलं होतं. रिवेंज म्हणजे बदला. They sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. Now they sailed to Troy. Sailed म्हणजे समुद्री मार्गाने ट्रॉय पर्यंत पोहोचणे. ओके, मग ते समुद्री मार्गाने ट्रॉय सिटी पर्यंत पोहोचले. शिवाय त्यांनी तिथं they started the war also. They started the war. The war was in between of Greek and Troy. ग्रीक लोकांच्या मध्ये आणि ट्रॉयच्या लोकांच्या मध्ये वॉर सुद्धा चालू झालं. दॅट वॉर इज अबाउट 10 years. जवळजवळ 10 वर्ष ते वॉर चाललं. द फायटिंग वेंट ऑन डेली. द फायटिंग वेंट ऑन डेली मीन्स एव्हरी डे द फायटिंग वेंट ऑन. दररोज फायटिंग व्हायची म्हणजेच दररोज ते भांडणं किंवा वॉर युद्ध चालू असायचं. बट द सीज डिड नॉट एंड. पण ते संपलं नाही. चालू रोज असायचं पण ते एक दिवसही लवकर संपलं नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे.
आता एका बाजूला ऑन द वन हँड म्हणजे एका बाजूला ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. ग्रीक लोक ही त्या सिटीमध्ये आत येऊ शकत नव्हती, शिवाय ते आत येऊन ती सिटी ताब्यात घेऊ शकत नव्हती, ट्रोजन सिटी. अँड द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसऱ्या बाजूला ट्रोजन्स सुद्धा त्यांना तिथून पळवून जा किंवा पळून लावू शकत नव्हते. म्हणजे त्यांच्यात युद्ध अशा प्रकारे होतं की हार पण कोणाची होत नव्हती आणि जीत देखील कोणाची होत नव्हती. ट्रोजन्स सुद्धा त्या ग्रीक लोकांना तिथून पळवून लावू शकत नव्हते, शिवाय ग्रीक लोक सुद्धा आतमध्ये एंट्री करू शकत नव्हते, अशी अवस्था झालेली होती. Every day the Trojans came out of their gates and the Greeks came out from their tents and ships and the fighting went on. Now every day how the fighting was that ki Greek people was living there in the tent and Trojans living inside their gate. So every day morning the Greek people come out from their tent and Trojan people come out from their gate. म्हणजे ट्रोजन्स हे गेटच्या आतमध्ये होते, मग ते रोज सकाळी युद्ध चालू करण्यासाठी गेटच्या बाहेर जायचे. मग ते ऑब्विसली त्यानंतर ते गेट लॉक वगैरे ते सिस्टम असणार, मग ते गेटच्या बाहेर जायचे युद्ध करण्यासाठी. आणि त्यावेळी हे जे ग्रीक पीपल टेंट म्हणजे तंबू बांधून बसले होते, त्या तंबूमधून बाहेर यायचे, युद्ध करायचे. त्यांचं युद्ध संध्याकाळपर्यंत चालायचं आणि पुन्हा ते आपापल्या ठिकाणी जायचे, पण युद्ध काही संपत नव्हतं. अँड द फायटिंग वेंट ऑन म्हणजे युद्ध काही संपत नव्हतं, फायटिंग रोजची चालूच असायची. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल बिटवीन द टू आर्मीज. कधी कधी आता एकदमच सगळे लोक फायटिंग करायला युद्ध करायला जात नसायचे, त्यांनी आर्मीचे ट्रूप बनवले, म्हणजे त्यांनी ग्रुप बनवले होते की आज ह्या ग्रुपनं फायटिंग करायची, उद्या ह्या ग्रुपनं, अशा प्रकारे म्हणजे त्यांनी थोड्या लोकांचे ग्रुप्स बनवले होते युद्ध करण्यासाठी. सगळे लोक एकदम नाहीत ते जायचे, थोड्या लोकांचा ग्रुप बनवून ते युद्ध करायचे. तर समटाइम्स द ग्रेट बॅटल म्हणजे सुद्धा युद्ध, वॉर. बॅटल मीन्स वॉर म्हणजेच युद्ध. ग्रेट बॅटल बिटवीन टू आर्मी म्हणजे ग्रुप ऑफ सोल्जर. आर्मी मीन्स अ ग्रुप ऑफ सोल्जर. तर कधी कधी असं व्हायचं की खूप मोठं युद्ध व्हायचं दोन ग्रुपमध्ये, म्हणजे एक ग्रुप असेल ट्रोजन्सच्या आर्मीचा आणि एक ग्रुप असेल तो ग्रीक्सच्या आर्मीचा. मग अशामध्ये ह्या दोघांमध्ये कधी कधी खूप मोठं युद्ध व्हायचं. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल बिटवीन टू आर्मीज. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट बिटवीन टू ग्रेट हिरोज. मग कधी कधी असं व्हायचं की त्या दोन आर्मीमध्ये फाईट व्हायची अँड समटाइम्स देअर इज अ बॅटल बिटवीन टू ग्रेट हिरोज ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कंट्रीज. मग कधी कधी काय व्हायचं की एकतर आर्मीमध्ये दोन ग्रुपमध्ये युद्ध व्हायचं, तर कधी फक्त ट्रोजन्सकडून एक चांगला ग्रेट हिरो जो चांगला लढवय्या असेल, ग्रेट हिरो म्हणजे याचा इथं अर्थ घ्यायचा चांगला लढवय्या, शूरवीर, मग तो ग्रीक लोकांचा एक शूरवीर किंवा ट्रोजन्स लोकांकडून एक शूरवीर, असं दोघांमध्येच युद्ध व्हायचं. तर कधी कधी ग्रुपमध्ये युद्ध व्हायचं. समटाइम्स द ट्रोजन्स had the better of it and sometimes the Greeks, but still the fighting went on. Sometimes the Trojans were fighting very great and sometimes the Greek fights very well. म्हणजे कधी कधी ट्रोजन्स हे चांगली फाईट करायचे, तर कधी कधी ग्रीक लोक हे चांगली फाईट करायचे. बट द फायटिंग वेंट ऑन. म्हणजे फायटिंग ती चालूच असायची रोज, ती संपली नाही. Great heroes on both sides were killed in the course of the war. आता त्यांच्या त्या युद्धामध्ये बरेच त्यांच्यातले ग्रेट हिरोज शूरवीर मारले गेले होते. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. म्हणजे आता 9 वर्षानंतर आफ्टर 9 years, आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, 9 वर्ष त्यांच्या त्या दोन्हीकडच्या बाजूला दोन्हीकडच्या म्हणजे ट्रोजन्सच्या ट्रूपला असेल किंवा ग्रीकच्या ट्रूपला असेल लीड केल्यानंतर द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲचिलीज whom none could resist. But Achilles himself was killed later on by a poison arrow that entered his heel. Now
आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. मग 9 वर्ष त्यांच्या सिटीला डिफेन्स केल्यानंतर द brave Hector was at last killed. The brave Hector is a name of one what we say एका शूरवीराचं नाव, ग्रेट सोल्जर, हा एक ग्रेट सोल्जर आहे हेक्टर, त्याचं नाव आहे द ब्रेव हेक्टर, एक सोल्जर ॲट लास्ट किल्ड बाय अचिलीज. शेवटी तो मारला गेला, कोणाच्या थ्रू मारला गेला? अचिलीज. whom none could resist, but Achilles himself was killed later on by a poison arrow. आता अचिलीजने हेक्टरला मारलं आणि पुन्हा त्यानंतर अचिलीज सुद्धा मारला गेला. तर कशामुळे? अचिलीज also killed by later on by a poisoned arrow. म्हणजे एका विषारी बाणामुळे अचिलीज सुद्धा त्यानंतर मारला गेला. That entered his hill. अचिलीसच्या टाचेमध्ये, हिल म्हणजे टाच, अचिलीसच्या टाचेमध्ये जेव्हा पॉइझन ॲरो म्हणजे विषारी बाण लागला गेला तेव्हा तो देखील मारला गेला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये फक्त तेवढाच भाग असा होता की त्याला जखम झाली होती, म्हणजे त्याची पूर्ण बॉडी चांगली होती, फक्त टाचेला त्याच्या विषारी बाण लागल्यामुळे तो मारला गेला. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. त्यानंतर पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रोजन, तो पॅरिस सुद्धा मारला गेला. पॅरिस ऑल्सो वॉज हिमसेल्फ किल्ड also by a poison arrow. तर how the Paris was killed? Because of poison arrow. विषारी बाणामुळेच पॅरिस हा सुद्धा मारला गेला. The Trojans were tired of being shut up in their city. आता Trojans from last 9 to 10 years the Trojan people was in their city, so they were tired. आता ते ट्रोजन लोक जे होते ते जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून त्यांच्या सिटीमध्ये बंदिस्त होते. they were not able to go outside the gate because the war is going on. तर ते गेटच्या बाहेर जाऊ शकत नव्हते 10 वर्ष, का तर तिथं युद्ध चालू होतं, म्हणून ते लोक जवळजवळ कंटाळलेले होते. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आणि ग्रीक लोकांना सुद्धा मनातून अशी भावना यायला लागली होती की आम्ही कधी एकदा घरी जातोय आणि आमच्या घराला कधी एकदा बघतोय. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही फायटिंग संपली नाही. म्हणजे अर्थात काय, तर दोन्ही सिटीज, द ट्रोजन्स पीपल्स अँड द ग्रीक पीपल, दे बोथ वर टायर्ड बिकॉज ऑफ दॅट वॉर, बट दे डिड नॉट स्टॉप द वॉर. शेवटी दोन्ही सिटीमधले लोक हे युद्धाला कंटाळलेले होते, परंतु त्यांनी युद्ध काही संपवलं नाही. ॲट लास्ट द पॅरिस द प्रिन्स ऑफ ट्रोजन्स ही ऑल्सो वॉज किल्ड. द पॅरिस जो होता प्रिन्स, ज्याच्यामुळे युद्धाला सुरुवात झाली होती, तर बिकॉज ही त्याने काय केलं होतं, हेलनला पळवून आणलं होतं, मग त्यामुळे जो युद्धाला सुरुवात झाली होती तो सुद्धा मारला गेला, परंतु युद्ध काही संपलं नाही. नाव हिअर वी हॅव डन विथ अवर पार्ट 1. नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप ऑफ पार्ट 1 and as well as write down the difficult words with its meaning. Thank you.